नमस्कार मंडळी, मी मृणाल फारंग. माझा सिंधुदुर्ग या युट्यूब चॅनलवर करतो तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुका आणि कुडाळ तालुक्यातील नेरूर नगरी अर्थात श्रीदेव कलेश्वर यांच्या कृपा आशीर्वादाने ही जी सजीव सृष्टी आपल्याला पाहायला मिळते त्याच या नेरूर नगरमध्ये आपण आहोत. आणि आज आपण आहोत नेरूरमध्ये आल्यानंतर नटवर्य नटसम्राट स्वतः मालक बाबी कलिंगन यांच्या सदनी येण्याचा माझा मानस असतो. आणि हा जो सीझन आहे तो गणेश चतुर्थी होऊ घातली आहे, काही 1-1.5 महिन्यातच येते आणि त्याची पूर्वतयारी म्हणजे आतुरता जी गणपती बाप्पांची असते आणि ती पूर्वतयारी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. नेमकं सुरुवातीच्या काळात आता पाट येणं किंवा गणपती साचा भरणं किंवा अन्य जी कामे आहेत सुरुवातीची पहिल्या टप्प्याची ती कामं या ठिकाणी चालू आहे आणि ती चालू आहेत आपल्या या नटवर नटसम्राट स्वतः मला बाबी कलिंगन यांच्याच नातू म्हणजेच आबा कलिंगन, माझा सिंधुदुर्गचा युवराज ज्याला संबोधला जातं, त्यांच्या घरी आपण आहोत. काय नेमकं काम चालू आहे, कशा रीतीने हे काम चालू आहे हे आपण बघण्यासाठी आलोय आणि दाखवण्यासाठी रसिकांसाठी, कारण एक उत्सुकता असते यंदा आबाकडे काय नवीन असणार आहे, कशा रीतीने त्याची जोड असणार आहे हा विषय आहे. आणि इकडे आल्यानंतर आपण बघतोय माझ्यासोबत काका कलिंगन सुद्धा आहे, ते या ठिकाणी काम करतायत, काम चालू आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यातील काही गणपती बाप्पा या ठिकाणी तयार आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात या ठिकाणी काम चालू आहे. बघितलं असेल तर बऱ्याच मूर्ती तयार झाल्या आहेत, पाठ सुद्धा आलेले आहेत. आणि हे बघत असताना आपल्याला पाहायला मिळतंय की साचे वगैरे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आहेत. थोडक्यात तुम्हाला जर दाखवायचं झालं तर दाखवतो मी तुम्हाला. सुरुवातीच्या टप्प्यात हे आपण काम बघतोय आता, जे तुम्हाला दाखवतो पाठ वगैरे आलेले आहेत आपण बघतोय. सुरुवातीच्या या पहिल्या टप्प्यामध्ये अशा रीतीने गणपती बाप्पांचं काम सुरू आहे. आणि यांना आपण बघतोय सन्माननीय काका कलिंगन यांचे चिरंजीव या ठिकाणी काम चालू आहे त्यांचं. सुरुवातीला मदत ज्यांची असते पहिल्यापासून शेवटपर्यंत रंगकाम, डोळे उघडणे, रेखणी वगैरे ह्याला सुद्धा मदत याची असते. यांच्याशी आपण चर्चा नंतर करणार आहोत शेवटच्या टप्प्यात ज्यावेळी येणार त्यावेळी. हे काम या ठिकाणी चालू आहे. तसेच हे आबा कलिंगन आपल्या ठिकाणी काम करत असताना बघायला दिसत आहेत. नाट्याविषयी त्यांची चर्चा सुरू आहे. 1-2 दिवसात पुढे त्यांचा नाट्यप्रयोग गोकर्ण महाबळेश्वर हा नाट्यप्रयोग आहे, त्याच्याविषयी सहकलाकारांना योग्यरित्या मार्गदर्शन करत असताना ही माती वगैरे आहे ती काम चालू आहे. हे गणपती बाप्पांचं काम या ठिकाणी चालू आहे. आपल्या कलाकारांना मार्गदर्शन करत असताना, कारण नाट्यप्रयोग होणार आहे आताच बोलल्याप्रमाणे संयुक्त प्रणालीतील हा नाट्यप्रयोग या ठिकाणी होणार आहे. सर्व दशावतार कलाकार या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन करत असताना हे काम चालू आहे. काल परवाच मुंबई दौरा करून आलेले आहेत. या ठिकाणी काही मूर्त्या तयार आहेत. आणि खरं पाहायला गेलं तर या गणेश चित्रशाळेमध्ये सर्व मूर्त्या ह्या मातीच्याच बनवल्या जातात. POP पासून या गणेश चित्रशाळेमध्ये गणेश मूर्त्या नसतात असं गेल्या वर्षीच्या मुलाखतीत आपण आबा कलिंगन यांच्याकडून ऐकलं होतं. आणि ते कुठेतरी या ठिकाणी काम पाहायला मिळत आहे. मातीच्याच मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता सुरुवात आहे, नेमकं कशा रीतीने काम चालू आहे हे दाखवण्यासाठी माझा सिंधुदुर्ग मृणाल फारंग युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खास रसिक मायबापांसाठी आपण आलेलो आहोत. निश्चितच पुन्हा दुसऱ्या टप्प्यात आणि तिसऱ्या टप्प्यात नेमकं काम कसं चालू आहे हे आपण बघणार आहोत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.